श्रीराम समर्थ. आपण काल चातुर्मासातील नेम बघितले. काही नेम हे जुने आहेत, पुराण काळामध्ये केले गेलेले आहेत, पण आत्ता सुद्धा आपल्याला हे नेम करता येतात. चातुर्मासात बऱ्याच वेळा स्त्रिया आपल्याला नेम करताना दिसतात, पण पुरुषांनीही काही ना काहीतरी नेम करावा. नेमाशिवाय कोणीच राहू नये असं सांगितलेलं आहे. मग नेम केल्यामुळे काय होतं हो? स्वार्थ आणि परमार्थ हे दोन्ही साधतात. पण काही बायका हल्ली नोकऱ्या करतात, काहींचा बिझनेस असतो आणि त्याच्यामुळे त्यांना अत्यंत कमी वेळ मिळत असतो. पण तरी सुद्धा हे सांभाळून जर आपल्या मनामध्ये इच्छा असेल ना, तर आपण करू शकतो. नेम कितीही छोटा असला तरी सुद्धा तो करावा. म्हणून गोंदवलेकर महाराजांची एक कथा सांगितली जाते. एक गृहस्थ त्यांच्याकडे आले, मला नेम सांगा, मला नेम सांगा. आणि मग शेवटी महाराजांनी त्यांना सांगितलं की भोजनाच्या आधी 3 वेळा श्रीराम 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 असं म्हणा. इतका सोपा नेम असं म्हणून त्या गृहस्थांनी नेमाला सुरुवात केली. होता होता 6 महिने झाले. पुन्हा जेव्हा ते गोंदवल्यात आले तेव्हा महाराजांनी विचारलं, काय नेम चालू आहे ना? आणि त्यानंतर एकदा भोजनाला बसल्यानंतर भोजनाला सुरुवात करणार इतक्यात महाराज बोलायला सुरुवात केली आणि महाराज जेवायला सुरुवात करत नाही, त्यामुळे इतरांनाही जेवायला सुरुवात करता आली नाही. आणि होता होता अर्धा पाऊण तास गेला आणि मग एकदम लक्षात आल्यासारखं महाराज म्हणतात, अरे मला सांगायचं नाही का? चला चला जेवायला सुरुवात करा. किती वेळ थांबलात? आपण किती खोळंबलो. आणि इतकी घाई केली आणि त्या गृहस्थांनी सुद्धा सगळ्यांबरोबर जेवायला सुरुवात केली. आणि मग महाराज म्हणाले, काय श्रीराम 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 हा नेम झाला का? म्हणजे नेमामध्ये सातत्य असायला पाहिजे. तो नेम छोटा असला तरी चालेल, पण त्याच्याशी आपलं अनुसंधान असलं पाहिजे. म्हणून जरी आपण नोकरी करत असलो तरी सुद्धा छोटे छोटे नेम आपण करू शकतो. की प्रवासात असताना आपण गाडीवरती जी गाणी ऐकतो त्याच्याऐवजी जप केला, ओम नमो भगवते वासुदेवाय. अहो कितीतरी जप होईल 4 महिन्यामध्ये. त्यानंतर घरातल्या मोठ्या माणसांना नमस्कार करून घराबाहेर पडणं, हा अगदी छोटा नेम आहे. मग आपल्या घरात आपले सासूबाई मामंजी असू देत किंवा आपली आई असू देत, वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करून मगच घराबाहेर पडायचं. हा सोपा असा आणि महत्वाचा नेम आपण करू शकतो. त्यानंतर तुळशीला पाणी घालणं होत नाही, पण तो मंत्र म्हटला ना की तुळशी तुळशी माझे काशी वृंदावनी एकादशी, नाव घेता तुळशीचं पातक जाई जन्माचं, तुळशी सखे पापहरणी पुण्य दे नमोस्तुते नारायणी.